नमस्कार सर. लोकसंख्येच्या वाढत्या प्रमाणानुसार आशियातील अनेक शहरांमध्ये प्रचंड गर्दी, त्याचप्रमाणे वाहनांची संख्या देखील प्रचंड प्रमाणात वाढत आहे. देशातील शहरांपैकी मुंबई शहरात प्रति किलोमीटरला कारंची संख्या सर्वात जास्त आहे. आताच्या परिस्थितीमध्ये हे प्रमाण राज्यात नव्हे तर देशातील प्रत्येक छोट्या मोठ्या नगरामध्ये वाहनांची संख्या वाढत चाललेली आहे. पार्किंग एक जागतिक स्तरावरची समस्या बनत चाललेली आहे. बाजारात वाहनांची संख्या वाढत आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात बेंगळुरू येथे सर्वात जास्त लोकांकडे कार आहे. हे प्रमाण शहरात नव्हे तर छोट्या छोट्या नगरांमध्येही जागेच्या कमतरतेमुळे अर्ध्यापेक्षा जास्त कार रस्त्यावर घराबाहेर उभे केले जातात. ज्या गतीने घराच्या बाहेर संख्या वाढत चाललेली आहे त्याप्रमाणे पार्किंगसाठी स्पेस उपलब्ध होत नाही. वाढती लोकसंख्या व वाहनांची भरमसाठ खरेदी देखील वाहनांची अपुरी पार्किंग सुविधा यासाठी आम्ही घेऊन आलेलो सौर ऊर्जेवर आधारित ऑटोमॅटिक बहुमजली कार पार्किंग प्रोजेक्ट. या प्रोजेक्टचा उपयोग कमीत कमी जागेत जास्तीत जास्त कार पार्क करण्यात येते. पारंपरिक कार पार्किंगपेक्षा अधिक किफायतशीर आहे. रस्त्यावर पार्किंग शोधण्याची गरज नाही. काही शहरांमध्ये विशेषतः मुंबईसारख्या शहरांमध्ये भूमिगत पार्किंग प्रोजेक्ट काम करण्याचे आवश्यक आहे. सौर ऊर्जेवर आधारित प्रोजेक्ट असल्यामुळे विजेची बचत होते. परिसरातील पार्किंगचा त्रास कमी होण्यासाठी पार्किंग स्पेस पॉलिसी याची गरज आहे. कारचे रजिस्ट्रेशन करताना पार्किंगचा पुरवठा देण्याचे नियम जपानातील राजधानी टोकियो येथे 1950 पासून नियम लागू आहे. या कृती गाडी चारी साईडून मध्ये जाऊ शकते आणि जो फ्लॅटर असेल तो वरती घेणार. आता ही गाडी मध्ये जाणार. समजा की आपल्याला ही गाडी काढायची, ही रिव्हर्स मध्ये येणार. जो ऑपरेटर असतो तो खाली घेणार. हा सौर ऊर्जेवर आधारित ऑटोमॅटिक बहुमजली कार पार्किंग प्रोजेक्ट आहे. धन्यवाद.